तर नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन काशीद आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे बुधवार आणि तारीख आहे 20 आणि आत्ता वाजलेत मित्रांनो 11:30 पावणे 12 झालेत. आणि शुभ सकाळ सर्वप्रथम. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात, पर्सनल बुकिंग वगैरे या संदर्भात, बिझनेसच्या संदर्भात, आणि प्लस गाडीचं आपल्याला खर्च किती येतो आहे, मेंटेनन्स, पेपरवर्क, या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड असतात. आम्ही याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही जर बघितले नसेल तर ते बघा. तर आज मित्रांनो, आज काय आपण कुठली ओला उबरची ट्रिप वगैरे नाही, आपण सध्या आलो आहे गॅरेजला. आणि आज आपल्या गाडीमध्ये थोडंसं काम आहे, थोडंसं म्हणण्यापेक्षा मोठंच काम आहे. मोठं म्हणजे गाडीचं जो बेरिंग असते ना, क्लच आणि गेअरमधली जी बेरिंग असते, त्या बेरिंगचा आवाज येतो आहे. फर्स्ट गेअरमध्ये पुढे घेताना रिव्हर्समध्ये एवढ्याच गेअरमध्ये आवाज आहे, बाकीच्या गेअरमध्ये अजून काय आवाज येत नाही. पण ते आवाज येतो आहे म्हणजे ती बेरिंग गेलेली आहे. आणि ती बेरिंग जर चेंज करायची असेल तर पूर्ण गेअरबॉक्स उतरावा लागतो. ती क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, सगळ्याच गोष्टी येतात त्याच्यात. आणि आपली गाडी जवळ 3 लाखाच्या आसपास चालली आहे, 3 लाख किलोमीटर. आत्तापर्यंत आपण क्लच प्लेट वगैरे काही चेंज केली नव्हती. पहिल्यांदाच आपण आलो आहे. आता कसं आहे, 1.5-2 लाखाला क्लच प्लेट चेंज करावी लागते, आपली 3 लाख झाली. त्यामुळे क्लच पण जरा आपला हार्ड येतो आहे. त्यामुळे गॅरेजवाल्याचं म्हणणं आलं की तुम्ही बेरिंग चेंज करताय तर सगळंच चेंज करून घ्या. क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, बेरिंग, जे काय असेल ते केबल वगैरे सगळंच चेंज होईल. आणि म्हणजे तुमचा रस्त्यामध्ये कुठे प्रॉब्लेम होणार नाही. मित्रांनो, कसं असतं, जर बेरिंग गेली आणि जर आपण तशीच गाडी जर चालवत गेलो तर बेरिंगमुळे परत क्लच प्लेट जाण्याचा धोका असतो. आणि क्लच प्लेट जर एकदा गेली तर गाडी तुमची रस्त्यावरती ब्रेकडाऊन होते, गाडी मागे पुढे पण जाऊ शकत नाही, पिकअपच घेत नाही गाडी. आणि मग अशा वेळेस जर आपण कुठं बाहेरचं एखादं भाडं घेऊन गेलो आणि तिकडं अडकलो तर गाडी टोचन लावून आपल्याला आणायचं ते खूप महागात पडेल. त्याच्यामुळे म्हणलं चला आजचा दिवस जाऊ द्या, गेला तरी आपण लोकल आहे सध्या, आपल्याला काय बाहेरची ट्रिप नाही कुठली. बाहेरगावची ट्रिप कधी पण येऊ शकते ना. आता समजा मी काम केलं आणि मला संध्याकाळी पण येऊ शकते, किंवा काही गोष्टी असू शकतात, कधी अचानक फोन येऊ शकतो. त्यामुळे आपण आता क्लच प्लेट टाकायचा निर्णय घेतला आहे. तर आलो गॅरेजवरती. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, कंटिन्यू राहा. किती खर्च येतो आहे, काय येतो आहे, कसं काय असतं आहे, क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, बेरिंग, यांचा टोटल आपलं किती खर्च येतो आहे, बिल येतो आहे, सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुढे शेअर करतो. गॅरेजवाला आपलं नेहमीचंच गॅरेजवाला आहे, कळंबोलीचं, जाधववाडी म्हणून आहे, तिथे सर्व्हिस रोडला आतमध्ये गणेश शेठ म्हणून. तर ते सध्या बाहेर आहेत, त्यांच्यातलं एकच आहे, एक गाडी आपल्या पुढे सर्व्हिसिंग चालू आहे. ती गाडी झाली की आपला नंबर आहे. आणि ते बोलले 2-3 तासामध्ये होऊन जाईल. ते झालं त्याच्यानंतर दुपारनंतर जेवण वगैरे करून जर वेळ भेटला तर संध्याकाळी आपण गाडी काढू. बघूया त्याचा पण व्हिडिओ, जर गाडी जर बुकिंग चांगली लागेल. काल आपल्याला बुकिंग बिलकुल लागलं नव्हतं मित्रांनो. कालचा व्हिडिओ मी टाकतो, अपलोड होतो आहे, अजून वेळ लागतो जर अपलोडला. तर बिलकुल बुकिंग नव्हत्या काल. 2-3 तास तर माझ्या वाशीला असेच वाया गेले. पण थोडंफार संध्याकाळी झाल्यामुळं ते कसं तरी 2,500-2,500 2,600पर्यंत काम झालं. तो व्हिडिओ मी टाकतो, तो पण जाऊन बघा चॅनलवरती. तर ठीक आहे मित्रांनो, आता बघूया, चालू करतो आहे काम चालू केल्यानंतर मी परत शूट करतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. इर्टिगा गाडी कोणाची असेल, कोण चालवत असेल, ओला उबर ड्रायव्हर काय, त्यांना पूर्ण माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला भेटेल. प्रत्यक्षात अनुभव घेणं आणि बघून याच्यात तुम्हाला बराच फरक असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला समजेल. ते लावले मित्रांनो रॅम्पवर गाडी, तुम्ही बघू शकता. ही रॅम्प आहे, आता इथून वर उचलतील आणि सगळं खोलतील. दाखवतो तुम्हाला जेवढं मला शक्य आहे तेवढं शूटिंग आपण काढण्याचा प्रयत्न करू. गॅरेज आहे, मस्त फॅन लावले, थंड हवा, थंड नाही गरमच हवा आहे. तर उचलतील आता गाडीवरती आणि मग पार्ट खोलताना मी तुम्हाला दाखवतो सगळं.
सिलेंडर भी उधर है, कौन सा? इसके अंदर है, अच्छी इसके अंदर। क्लच प्लेट मित्रांनो गेली आहे, ही प्रेशर प्लेट क्लच प्लेट एवढाच पार्ट आहे छोटासा, पण किती त्याला हे आहे बघा। हाँ ये क्या मतलब गया, मतलब इसका क्या होगा, ये पूरा ये होगा गया मतलब ये यहाँ समझता है वो पीछे, और नया रहेगा तो कैसा रहता है वो? नहीं आपको भी दिखाएंगे। ओके, दोनों कंपैरिजन करेंगे दोनों का। 3 लाख चला है ना, क्या करना तो पड़ेगा ही। और क्लच प्लेट कर गया तो प्रेशर प्लेट भी करना पड़ता है। हाँ करना पड़ता है। आणि मित्रांनो इथं ये आता है सिलेंडर बेरिंग, बेरिंग ये भी गया है ना, इसका ही आवाज़ आ रहा इसमें आवाज़ है, था, अभी है क्या आवाज़? और सिलेंडर अंदर है क्या इसके? यही है अच्छा बेरिंग यही। अच्छा वही एक ही है, ओके। झालं हे बघा, हे असतं ते इंजन गिअर बॉक्सला, ते थोडं हिला इसको 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 हिला हे देखो कट झालं आहे मित्रांनो, ते कट नाही झालं पाहिजे, अखंड पाहिजे। हां ते पण नवीन टाकायचं आपल्याला। प्रेशर प्लेट क्लच प्लेट नवीन, क्या प्राइस है इसका? प्रेशर प्लेट का कितना है? 1658, प्रेशर प्लेट 1658 और क्लच प्लेट का 1442। 1442 मतलब 3000 रुपये हो गया दोनों का। सिलेंडर, ये क्या है? सिलेंडर ये सिलेंडर 3600 बरोबर ना? 3686। हां हे 3 पार्ट टाकलेत, एक तिथं तुम्हाला दिसतं ते बेरिंग एक टाकली, हा जे व्हील दिसतो ना त्याची बेरिंग टाकली। हां आणि इथे एक माउंटिंग आहे, तो माउंटिंग पण गेला आहे, तो पण टाकायचा आहे। माउंटिंग वो उधर बॉक्स पर है। अच्छा तो माउंटिंगचा बॉक्स आहे। माउंटिंगची प्राईस किती आहे तुम्हाला दाखवतो, हे जर प्रिंटिंग प्राईस आहे, ह्याच्यात बिल वगैरे झाल्यानंतर तुम्हाला कळेल। 2100 रुपयाची माउंटिंग प्राईस आहे याची, एक ही माउंटिंग आहे इसमें। तर बघा आता मित्रांनो, आता ते क्लच प्लेट आपली बसवायची चालू फिटिंग। एकदम प्रॉपर करा अभिषेक, ये क्या है अंदर वाला पार्ट है, बाद में खोलना नहीं पड़ना चाहिए, एकदम प्रॉपर बिठा के ट्रायल व्हील मार के एकदम अच्छे से गाडी ओके करना। अरे बघा मित्रांनो हे काम आहे, आणि ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे मित्रांनो, हे गोष्टी कराव्याच लागतात, कारण आपली गाडी 4 वर्ष चालली, या गोष्टी करणे गरजेचं होतं। क्लच प्लेट तर लोकांनी लाख दीड लाखला चाललेत, माझी तरी 3 लाख चालली, तरी भरपूरच चालली। बाहेर कुठे गेलं टेन्शन नाही राहणार आता। काहो शेठ, काय भाडी बिडी सांगत नाही राव तुम्ही, कधी आलाय? गावाला जरी असला तरी भाडी येतच असतील ना। हे बेरिंग गेलं होतं मित्रांनो आपलं, आता हे नवीन टाकतो। अलग दिख रहा है रे, छोटा बड़ा। हाँ बैठेगा? नहीं बैठेगा ना, जे ढेरे सुटले सगळ्यांना। पार्ट टाकलं मित्रांनो नवीन। माउंटिंग क्लच प्लेट प्रेशर प्लेट बसवायचं आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता 5:30 वाजलेत, आणि आपण आता गॅरेजवरून जस्ट गाडीचं सगळं काम झालं, ते जर गॅरेजवाले थोडे बाहेर गेलेले, ते आले, मग आता एक ट्रायल मारून आलो, एकदम स्मूथ व्यवस्थित। क्लच तर एवढा लूज चालला ना मित्रांनो, मला क्लच एवढा हार्ड होता ना, मला कधी ट्रॅफिकमध्ये वगैरे माझ्या पायाला असं दुखायचं। मी विचार करत होतो की बाबा आपण मला कसं आहे मित्रांनो, गाडी चालवताना पायात चप्पल नाही घालायची सवय, मी बिना चप्पल म्हणजे चप्पल घालतच नाही गाडी चालवताना, मला ते सवयच नाही पहिल्यापासून, मी चप्पल काढूनच गाडी चालवतो। आणि मला ते कधी ट्रॅफिक वगैरे लागलं काय मुंबईमध्ये हे ना, तो क्लच एवढा हार्ड वाटायचा ना, मला असं एकदम हे व्हायचं,
म्हणजे पाय दुखायचे माझे. आता एकदम एकदम स्मूथ क्लच झाला आहे आणि एकदम गाडी व्यवस्थित पिकअप. पहिलं कसं होतं, फर्स्ट गिअरमध्ये गाडी टाकली का अशी गाडी थोडी फर्स्टला उचलताना अशी व्हायब्रेट व्हायची. आता व्हायब्रेट नाही, काय नाही, एकदम स्मूथली व्यवस्थित सगळं झालं आहे. तर आता 5:30 वाजलेत आणि आत्ता मी लॉग इन व्हायचा विचार सॉरी, बिल आपलं टोटल झालं किती सांगतो तुम्हाला, 12,660 रुपये आपलं टोटल बिल झालं आहे. तर आपण त्यांना डिस्काउंट त्यांनी 150 रुपये कमी केले, म्हणजे 12,500 रुपये आपण त्यांना ऑनलाईन पेमेंट केलं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं काम झालं आहे आज. क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, बेरिंग, परत माउंटिंग एक गेला होता, असे 4 पार्ट आपण नवीन टाकले आणि बाकी लेबर चार्जेस, मग काय किरकोळ थोडंफार नट बोल्ट इकडे तिकडे जे काय असेल ते. अशा पद्धतीनं आपलं टोटल मी स्क्रीनशॉट देतो बिलाचा, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि पूर्ण बघा पार्ट काय काय टाकलेत, लेबर चार्जेस वगैरे किती लावलेत. तर हेच जर मी शोरूमला काम केलं असतं तर एवढ्याचे मित्रांनो माझे नाही म्हटलं तरी 15, 16, 17 हजार तर बिल आरामशीर झालं असतं. जवळजवळ 5-7 हजार रुपये माझे इथं वाचले. चांगले गॅरेजवाला आणि काम पण एकदम व्यवस्थित झालं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दुसरं काय नाही. आता मी जर गाडी काढणारा बघूया, आता विचार करतो काढायचा, पण आता गाडी जर काढली ना मित्रांनो, प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आता माझा उबरचा पास संपला आहे, ओलाचा पास नाही, मला आता रिचार्ज 250 रुपये होईल प्लस CNG. आता बुकिंग लागतील बुकिंग 1000-1500. काल दिवसभरामध्ये आपले 3000 झाले नाही, तर आता काय होतील. म्हणून आता विचार चालला आहे की आरामच करूया, घरी जाऊया, काय असेल तर थोडं इकडे तिकडं, आणि उद्या मग फ्रेश सकाळी लवकर जेवण करून लवकर झोपून उद्या सकाळी लवकर गाडी काढायचा विचार चालला आहे माझा. एखादी आउट स्टेशन चालू करून बसतो मी, एखादी लागली तर आउट स्टेशन जाऊ शकतो, असं नाही. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आजच्या व्हिडिओमध्ये, दुसरं काही नाही. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इन्फॉर्मेशन होती, गाडीचं क्लच प्लेट वगैरे कधी बदलायची काय. 2,90,000 मी गाडी चालवली आहे घेतल्यापासून. माझ्या गाडीवरती कुठला ड्रायव्हर नाही, काय नाही. मी स्वतः गाडी चालवतो, स्वतः मालक आहे, स्वतः ड्रायव्हर आहे. मी अशी 100-200 किलोमीटर पण कुठल्या ड्रायव्हरला गाडी चालवायला दिली नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित गाडी चालवली तर तुमचं काम निघत नाही. 3 लाख गाडी चालत आली तरी क्लच प्लेट टाकली नव्हती. आत्ता पण माझी क्लच प्लेट गेली नव्हती मित्रांनो, फक्त तो बेरिंगचा आवाज येत होता, त्याच्यामुळे मला ते सगळंच टोटल काम करावं लागलं. तर अशा माझे जे अनुभव आहेत मित्रांनो गाडीच्या मेंटेनन्सच्या बाबतीत, जे काय हे ते मला फक्त दाखवायचे होते. बाकी याच्या मागे या व्हिडिओचा दुसरा काही उद्देश नाही. तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो, जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि जर आता आपण गाडी काढली तर त्याचा व्हिडिओ मी पुढे बनवेन, नाहीतर मग हा व्हिडिओ इथेच थांबवतो मित्रांनो. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.